हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. आज आम्ही व्हॅटिकन सिटी एक्सप्लोर करणार आहोत. जगातील सगळ्यात स्मॉल कंट्री आहे. माझ्या मागे बसिलिका आहे. आम्ही बसिलिकाला आता चाललो आहोत आणि समोर व्हॅटिकन स्क्वेअर आहे. सेंट पीटर्स स्क्वेअर हे जगामधलं मोस्ट फेमस स्क्वेअर्सपैकी एक आहे. सेंट पीटर्स स्क्वेअर हे बर्निनी यांनी 17th सेंचुरीमध्ये डिझाईन केलेलं आहे आणि यामध्ये ॲट अ टाइम 3 लाख लोक एकत्र थांबू शकतात. या एरियामध्ये 2 ऑलमोस्ट आयडेंटिकल फाउंटन्स आहेत. एक फाउंटन 1614 मध्ये आर्किटेक्ट कार्लो मॅडर्नो यांनी बांधलेला आहे आणि दुसरं फाउंटन 1675 मध्ये बर्निनी यांनी बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे 284 कॉलम्स आणि कॉलमच्या वरती तुम्ही बघू शकता 184 स्टॅच्यूज ऑफ सेंट्स आहेत. पोप इथून सगळ्यांना ग्रीट करतात. ते बघा, प्रत्येक पिलरवर असे इतके सुंदर सुंदर शिल्प आहेत. हे ऑबेलिस्क 25 मीटर उंचीचं आहे आणि त्या काळात म्हणजे 1586च्या काळात हे रोममध्ये इजिप्तवरनं आणलं होतं. लाईनमध्ये थांबली आहे. खूप मोठी लाईन आहे, खूप मोठी. या साईडला बसिलिका आहे आणि त्यासाठी फ्री एंट्री आहे आणि त्यासाठी पूर्ण राऊंड लाईन लागली आहे. इथून स्टार्ट होते, इथून येऊन आता मी जिथे उभी आहे तिथे इकडून जाऊन पूर्ण गोल फिरून ती लाईन आहे. ऑलमोस्ट 2-2.5 तास लागतात तुम्हाला फ्री एंट्रीसाठी बसिलिकाला. बेसिलिकाच्या एंट्रीला हा माणूस थांबलेला आहे. तो सगळ्यांची ड्रेस कोड चेक करत आहे. जर तुमचा ड्रेस कोड बेसिलिकाच्या एंट्रीसाठी योग्य नसेल तर तो माणूस तुम्हाला एक रेनकोट टाईप जॅकेट देतो व्हाईट कलरचं. ते तुम्ही घातलं की मग ते पूर्ण तुमचं कवर होतं शोल्डर आणि नीज आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारं हे वर्क आहे. या बेसिलिकेचा डोम आपण रोममध्ये पॅन्थिऑन टेम्पल बघितलं आहे ना, त्या टेम्पलच्या डोमपासून इन्स्पायर आहे. तुम्ही जर आपला रोमचा व्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, नक्की बघा. या बेसिलिकेच्या डोमवर मायकल एंजेलो यांनी वयाच्या 72व्या वर्षी काम केलेलं आहे आणि खरंच अतिशय सुंदर आणि भव्य डोम आहे. मायकल एंजेलोनी या कामाचे काहीही पैसे घेतले नव्हते. त्याचं असं म्हणणं होतं की हे काम देवाचं आणि धर्माचं आहे, तर मी पैसे नाही घेणार. समोर तुम्ही बघताय हे शिल्प मायकल एंजेलोचं मोस्ट टचिंग वर्क आहे. मायकल एंजेलो जेव्हा फक्त 23 वर्षाचे होते तेव्हा तिने हे सुंदर शिल्प बनवलेलं आहे. या शिल्पामध्ये वर्जिन मॅरी हिने जीसस यांना तिच्या मांडीवर ठेवलेलं आहे. किती सुंदर शिल्प आहे बघा. कपड्याची एक ना एक क्रीज दिसते इथे. बेसिलिकामधले महत्त्वाचे शिल्प आणि पेंटिंग्स बघून झाल्यानंतर आम्ही आमचे रोममधले उरलेले लोकेशन्स बघायला निघालो. टायबर नदीचा व्ह्यू किती छान आहे. ब्रिज पण किती रेखीव आहेत. सेंट अँजेलो कॅसल, याला कॅसल ऑफ होली एंजेल देखील म्हणतात.
हा किल्ला टायबर नदीच्या काठावर आहे. सध्या या किल्ल्यावर म्युझियम आहे, पण पूर्वी हा किल्ला प्रिझन, मिलिटरी हेडक्वार्टर्स आणि प्रायव्हेट रेसिडेंटसाठी वापरला जायचा. पिझ्झा खायचा प्लॅन आमचा नेपल्समध्ये होता, पण आज आम्हाला लंचला खूपच लेट झाल्यामुळे आम्ही रूममध्ये पिझ्झा ऑर्डर केला आहे. तर इकडचा फेमस पिझ्झा आहे बफेलो मोझरेला, अँचोवीज फिश आणि झुकिनी फ्लॉवर. हा मी घेतला आहे आणि श्रुतीनी पिझ्झा फिल्ड विथ व्हेजिटेबल्स अँड चीज घेतली. हे फर्स्ट सेंचुरी AD मध्ये बिल्ड केलं होतं. त्या काळी रोमन इथे गेम्स बघायला जायचे. आणि आता ही ब्युटिफुल प्लेस एन्जॉय करण्यासाठी आहे. तुम्ही इथे फोटोज काढू शकता, फाउंटन्स बघू शकता, रिलॅक्स करू शकता, कॉफी शॉप्स आहेत तिथे. आत्ता आम्ही इटलीचा फेमस जेलॅटो खायला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे स्टीलच्या ट्यूबमध्ये ठेवलेलं आहे. युजली तुम्ही जर असं बघितलं तर असे ढिगारे रचून ठेवलेले असतात. तर असं मी ऐकलेलं आहे की रिअल जेलॅटो जे असतं ते स्टीलच्या ट्यूबमध्ये कंटेनर्समध्ये ठेवलेलं असतं. आणि तसंच रिअल जेलॅटो म्युटेड कलर्सचं असतं, म्हणजे एकदम असे व्हायब्रंट कलर, कलरफुल असे एकदम कलर नसतात रिअल जेलॅटोचे, असं मी ऐकलेलं आहे. आत्ता आपण स्पॅनिश स्टेप्सला आहोत. रोकोको स्टाईलमध्ये ह्याचं बांधकाम 1723 आणि 1726 झालेलं आहे. माझ्या मागे जे फाउंटन आहे ना, तिकडे बचने हसीनोमधलं स्मॉल टाऊन गर्ल रणबीर कपूरचं सॉन्ग शूट झालं आहे. हे चेस्टनट आहेत, भाजून देतात ते. इटलीमधलं फेमस स्नॅक आहे. ह्या टोटल 135 स्टेप्स आहेत. स्पॅनिश स्टेप्सवर बसणं अलाउड नाही आहे. आत्ता गार्ड येऊन इकडे शिट्टी वाजवून लोकांना उठवून गेले. बरेच फेमस आर्टिस्ट लोक इन्स्पिरेशन घेण्यासाठी या स्पॅनिश स्टेप्सवर येतात. इथे वर चढून गेल्यावर तुम्हाला ब्युटिफुल व्ह्यू दिसतो. आता आम्ही स्टेसाठी नेपल्सला चाललेलो आहोत. आता तुम्ही जे बघताय हे मशीन टोल भरायचं मशीन आहे. नेपल्सला पण आम्ही एअरबीएनबी बुक केलेला आहे. असा हॉल आहे. या साईडला किचन आहे. आणि इकडे आतमध्ये बेडरूम आहे. आता इटली सिरीजमधला 3rd व्लॉग आमचा केप्री आयलंडचा असणार आहे. तिथे आम्हाला खूपच मजा आली. एकदम असा रोमांचकारक अनुभव होता तो आमच्यासाठी. तर स्टे ट्यून.